विकारे वारा वाहेरे डौलाने हाक जरा आज नावरे. सागर माया हा एक अतिशय सुंदर आणि वेगळ्या संकल्पनेचा कार्यक्रम 3 उद्योजकांनी येऊन इथं सर्वांसाठी हा सादर केलेला आहे. रविराज गंधे यांची संकल्पना उत्तम आहेच, संगीतही या कार्यक्रमामध्ये फार छान आहे. धनश्रीताईंचं निवेदन अप्रतिम आहे. पर्यावरणाचा एक पैलू म्हणून जर समुद्राकडे पाहिलं तर हा समुद्राच्या पोटामध्ये गेल्यानंतर कित्येक गोष्टी आहेत, समुद्र संपत्ती आहे, ती जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सगळं आजचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. दूर किनारा राहिला हो, बेभान वारा घावला हो. समुद्रात काय आहे दडलेलं किंवा त्याच्याबद्दल अनेक लोकांना म्हणजे खूपशी माहिती नव्हती, तर अशा प्रकारे ते आपण पोचवायचं. तो अमावस्या पौर्णिमेचा समुद्राला भरती ओटी हा संबंध आहेच. आणि विशेष म्हणजे सावरकरांच्या त्यांच्या कवितेला 117 वर्ष झाली आणि आज आपण सावरकरांबद्दल जो अभिमान आहे आपल्याला की किती त्या माणसांनी देशासाठी समर्पण केलं असं म्हणूया, तर त्याच्यासाठी मी म्हणजे साष्टांग दंडवतच त्यांना घालायला पाहिजे. आवडतो माझा अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. गोमू बाहेरला जाते हो दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. ते पद्माताईंची जी कल्पना आहे की दरवर्षी वेगवेगळी त्याच्यामधून मौलिक ज्ञान लोकांना मिळेल, नुसतं करमणूक नाही, आणि त्याच्यामध्ये गाणी गुंफून मग तो अंतराळ आकाश विषय असेल किंवा यावर्षी जसा समुद्र सागरी हा विषय घेऊन केला होता, त्याच्यामध्ये विषयाशी गुंफून आणि खूप शास्त्रीय आणि आपल्याला माहिती नसलेली अनभिज्ञ अशी माहिती या कार्यक्रमाद्वारे मिळते. एका ओव्हरनाईट असा काय हा समुद्र निर्माण झालेला नाही आहे. तर हा पडणारा पाऊस हा पृथ्वीवरच्या बेसिनमध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे दर्या डोंगर वगैरे झालेले होते त्या ठिकाणी संपूर्ण हे पावसाचं पाणी पसरलं आणि तो पुढं महासागर म्हणून ओळखला जाऊ लागला. थोडी सागर निळाई थोडे शंख निशिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं, पण सावरकरांना शासनाने निमंत्रित केलं नव्हतं पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये. आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम हे त्यांचा एक सन्मान आहे असं मला वाटतं, कारण सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि सावरकरांचं आणि सागराचं गहिरं नातं होतं आणि त्यामुळे सागराची एक विज्ञानमयी सफर आणि त्याच्या जोडीला सुंदर अशी गाणी इथे सादर होत आहेत. आणि सावरकरांचं निरंजनासी निरंजनाचा देवादीप तुला या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात आपण केली. निरंजनासी निरंजनाचा देवादीप तुला दाविते. सागरा प्राण तळमळला या गीताला 117 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तो साधारण काळ त्याने जे गीत लिहिलं तो जुलै ऑगस्ट महिन्याचाच काल होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय उचित असा कार्यक्रम आणि त्यांचा एक सन्मान हा इथे केला जातोय. आणि हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या पद्मा दिवाणी यांची ही संकल्पना आहे. त्यांचे कार्यक्रमाचं हे 3रं वर्ष आहे आणि अतिशय वेगवेगळ्या संकल्पना तेजोमय स्वरनाथ या संस्थेच्या मार्फत केल्या जातात. त्यामुळे पुढच्या वर्षी एक नवीन काहीतरी संकल्पना घेऊन आपण परत भेटूया. तिथे तुझी मी वाट पाहते. सागरमाया म्हणजे अप्रतिम माहिती पट आहे की गतवर्षीच्या कार्यक्रमामध्ये मला अंतराळ विज्ञानामुळे विचारांची उंची लाभली, तर आजच्या कार्यक्रमामुळे सागरमायामुळे आणि संगीतामुळे मला विचारांची खोली लाभली. तर हेच अशा कार्यक्रम व्हायला पाहिजेत. मी एका कॉस्मोपॉलिटन बिल्डिंगमध्ये राहते आणि तिथे असंच की कल तो आपकी गटारी है क्या करते हो गटारी को इतना पीते हो क्या. तर मला ते थोडंसं अपराधीपणाचं वाटलं आणि म्हटलं नाही, हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या तोंडातून हा शब्द येऊ नये
यासाठी मला ही कल्पना सुचली आणि म्हणून मी दीप अमावस्येच्या दिवशी, म्हणजे आता गतहारी अमावस्या आपण म्हणू, त्या दिवशी लोकांना काहीतरी चांगला कार्यक्रम देऊन या दिवसाचं महत्त्व आपण सांगावं. वादळ वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातल्या 3 उद्योजकांनी मिळून हा कार्यक्रम अशा पद्धतीने करणं खरोखर आयोजकांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व पुढच्या योजनांना सुद्धा खूप शुभेच्छा देतो. फुला फुला खुशी द्यायो, तुझे माझे प्रीती जोगा. मी ॲक्च्युली सावरकर प्रेमी आहे. बऱ्याच वर्षांपासून सावरकरांबद्दल ऐकलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल ऐकून असं वाटतं की आपण जास्तीत जास्त लोकांना ते सांगावं त्यांच्याबद्दल आणि त्यांनी काय काम केलेलं आहे राष्ट्रासाठी. या कार्यक्रमात त्यांनी मला चांगली संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि हे जे चित्र काढलं आहे हे नॉर्मल नाही आहे. जरा टाईपरायटरवरती एक एक अक्षर टाईप करून असे ऑलमोस्ट 10,000 अक्षरं असतील अशी टाईप करून मी ते चित्र काढलेलं आहे. तर ही त्यातली थोडी स्पेशालिटी आहे. असं करायला 2-3 दिवस मला लागले आणि एक युनिक वेगळा अनुभव मिळाला. त्याबद्दल सावरकर स्मारकाचे रणजित सरांचे आणि मंजिरीताईंचे आभार मानतो. या गुलाबी